जय शिवराय मित्रांनो, आज आपला प्रवास सुरू होणार आहे धाराशिवहून तिरुपतीला. हे माझं घर, हे माझे मोठे भाऊ आणि ह्या माझ्या मिसेस. हे मागचं घर. जी सोबत येणार आहे ती माणसं त्यांनी रोडवर आता रिक्षा थांबवलाय. सगळ्याला टाटा बाय बाय करून निघालो. आता भाऊ आले सोडायला. आता रिक्षात बसून निघायचं रेल्वे स्टेशनला. तर ही मिळावं रिक्षात बसून निघाला. आता रेल्वे स्टेशनकड रिक्षा गच भरलेली आहे. आतमध्ये 7-8 माणसं आहे. ती राठोड साहेबाचा रिक्षा आहे. निघालो आता. जाता जाताना आपल्याला रस्त्यानं लागलं झुडिओ, डिजिटल रिलायन्स दाखवायचं म्हणून दाखवलं तुम्हाला. आणि रस्ता रेल्वे स्टेशनला जायचा. इथून उजवीकडे जे रस्ता जातोय ही रस्ता दी धाराशिवच्या MIDC कडे. ही हायवे जाते सोलापूरहून छत्रपती संभाजीनगरकडे. इथून 1 किलोमीटर अंतरावर गेलं की डाव्या बाजूला आपल्या धाराशिव रेल्वे स्टेशनकडे जायचा रस्ता लागतोय. ही बघा, इथून सरळ गेलं की उजव्या बाजूला जे रस्ता जाते ते जाते तेरला, संत गोरोबा काकाच्या मंदिराकडं. आणि डाव्या बाजूला रस्ता जाते ते जाते रेल्वे स्टेशनला. हे आलं आपल्या धाराशिवचं रेल्वे स्टेशन. हे आलोत आपण आपल्या धाराशिवच्या रेल्वे स्टेशनवर. आजचा प्रवास आपला जनरलच्या डब्यानं होणार आहे. पण त्याच्या माग बघा जनरलच्या डब्याला गर्दी. अजून माग माणसं आहे की त्याच्या. आता इथून आपण जाणार आहोत हारंगुळ पुणे एक्सप्रेसने. ही आली हारंगुळ एक्सप्रेस. ह्याच गाडीत बसून आता आपल्याला पुण्यापर्यंतचा प्रवास करायचा आहे. ही बघा जागा पकडायला मारामार. भरपूर पब्लिक असतंय धाराशिवला जनरल डब्यानं जाणार. येतानाच असा डबा गच भरून येते. कधीच धाराशिवच्या माणसाला जनरलच्या डब्यात तर जागा मिळत नाही. ही निघाली आपली गाडी धाराशिवहून पुण्याकडे. धाराशिववरनं जनरलनं प्रवास करणारे भरपूर लोक आहेत. पण त्यांना कधीच बसायला जागा भेटत नाही. मागच्या स्टेशनवरनं येतानाच गाडी फुल होऊन येते. त्यात आपलं आज नशीब म्हणायचं की आपल्याला जागा भेटली. येताना गाडी एवढी काय भरलेली नव्हती. त्याच्यामुळे जेवढं काय बाहेरचं जनरलला उभारलेलं पब्लिक होतं का त्यांना सगळ्याला जागा भेटली. इथून थोडं पुढे गेलं की 2 किलोमीटरचा असेल बोगदा. मोठा बोगदा लागतोय आता धाराशिवचा. एवढा समोर दिसतंय ती आहे बोगदा आपल्या धाराशिवचा. तर ह्याच्या आतमध्ये आपण जाणार. आला सगळ्यात मोठा बोगदा आहे असं म्हणते ती बरं का. ही बोगद्याच्या बाहेर आले की लगेच ब्रिज लागतो.
बघा इकडे ही किती भारी वाटतंय. लय एक नंबर वातावरण आहे धाराशिवचं. ह्या वर्षी धाराशिवमध्ये पाऊस भरपूर झालाय. कधी नाही ते आमच्या धाराशिवमध्ये पूर आला परंडा तालुक्यात. त्याच्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे आता. सगळ्या नद्यांना भरून पाणी आले. सगळी तळी गत झाली ती शेजार पाजारची. ही झाली आपली एंट्री सोलापूर जिल्ह्यात. ही सोलापूर जिल्ह्याचा तालुका आहे बार्शी. हे आहे बार्शीचं रेल्वे स्टेशन. ही आलं बार्शीच्या पुढचं कुर्डवाडी रेल्वे स्टेशन. कुर्डवाडी रेल्वे स्टेशन म्हणजे आमच्याकडलं एक मोठं जंक्शन आहे. रेल्वे जंक्शन आहे मोठं. ही बघा पुढं जनरलला बसणाऱ्याची गर्दी. रेल्वेवाल्यापेक्षा जनरल मध्ये जी बसलेली आहे ती का डब्यात त्यांनाच लय टेन्शन असतं की कुठं बसवायची. ही बघा रेल्वेवर बसलेले स्टंटमॅन. कुर्डवाडी रेल्वे स्टेशनला अर्धा ते पाऊण तास डोळे भरून बघितल्यानंतर आता आम्ही निघालो दौंड स्टेशनकडे. आता ह्याच्यामध्ये रेल्वेला नाव ठेवण्यात काहीच मजा नाही. आपली चूक होती. आपण ह्या गाडीत बसला, गाडीत झाली पाऊण तास लेट. एकाच ठिकाणी आपण बसला तासभर. यातली रेल्वेला काय नाव ठेवायचं. आता ह्या किर अंधारात कोणतं रेल्वे स्टेशन आहे ती काय ओळखू ना. नुसत्या लाईटी दिसायला त्या लांबपर्यंत. आणि ही गाठला आपण आपला पहिला टप्पा. आता आपण पोहोचलो पुण्यात. ही आहे पुण्याचं रेल्वे स्टेशन. गाडी लागणार आहे आता ही प्लॅटफॉर्म नंबर 4 वर. तिथून आपल्याला जायचंय प्लॅटफॉर्म नंबर 6 वर. तिथं लागणार आहे कन्याकुमारी एक्सप्रेस. ती जाणार आहे आपल्याला घेऊन तिरुपतीला. पुणे कन्याकुमारी ही गाडीचा नंबर 16381. ही गाडी रोज पुण्याहून कन्याकुमारीला संध्याकाळी 11:45 निघते. जर जनरलनं जायचं असेल तर हिथूनच जागा पकडलेली बरी.
ही गाडी पुण्याहून दौंड, कुर्डवाडी, सोलापूर, कलबुर्गी, वाडी जंक्शन, यादगीर, रायचूर, मंत्रालय, आदोनी, गुंडकल, गोटी, ताडपत्री, कोंडापुरम, येरगुंटला, कडप्पा, नंदालूर, राजनपेटा, कोडूरू, रेणुगुंठा आणि तिरुपती. तिरुपतीला दुसऱ्या दिवशी दुपारी 3:15 वाजता पोचते. तसं आमच्या टायमाला 5 वाजता पोचली. ही बघा, ह्या पद्धतीचा ह्या गाडीचा रूट आहे. ही मॅपमधून तुम्हाला थोडा दाखवला. अशा पद्धतीने इडीवाकडी करत गाडी लांब 12 तास, 13 तास, कधी कधी 14 आणि 15 तास बी खाते तिरुपतीला पोचायला. ही आहेत आपले जांभळे मामा. गाडी दाखवीत जांभळे मामाला म्हणलं कसं वाटतंय जनरलचा प्रवास. मामा म्हणते तर हिथून जागा मिळाली म्हणून नशीब आहे, नाहीतर हिथून तिथून उभ्यानं जावं लागलं असतं. चला गाडी निघाली, जाऊन बसताव त्यात. आता आपण आलो कलबुर्गी रेल्वे स्टेशनला. कलबुर्गी रेल्वे स्टेशनचं पहिलं जुनं नाव गुलबर्गा, म्हणजे ह्या गावातच नाव गुलबर्गा होतं, पुन्हा कलबुर्गी केलं. काय झालं, इथून तिथून रेल्वे स्टेशन बाकीचे दाखवायचे घ्यायचे म्हणलं तर गाडी काय लय वेळ थांबली नाही. कॅमेरा काढूस्तोवर तर गाडी निघून जायची. त्यामुळं आता इथं थोडा टाइम भेटला आहे, गाडी जरा थांबली आहे. चला निघाली बी, इथून बी निघाली आता.